आपल्या दिव्यांगजनासाठी जीवापाड काम करणारे तुकाराम मुंडे साहेब यांच्याबद्दल उगच काहीतरी उठवलं गेलं. त्याच्यात काही तथ्य नव्हतं हे माहिती आहे. 2020चं प्रकरण आज पण ते नागपूरचे लोक त्यांच्या डोळ्यात पाणी येते कोणत्याही अधिकाऱ्याच्या बद्दल. जर त्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिक काम केलं नसेल तर डोळ्यात पाणी यायचा प्रश्नच येत नाही, मनाला दुःख वाटायचा प्रश्नच येत नाही. पण ते सगळं प्रकरण उचललं गेलं. त्याच्या मागं अनेक कारणं असतील. पण हे सगळं असताना मित्रांनो, आपण दिव्यांग म्हणून दिव्यांगाच्या संघटना या सगळ्यांनी कुठं ना कुठं तरी या गोष्टीला आपला विरोध दाखवायला पाहिजे होता. पण तशा प्रकारचा विरोध मात्र कुठंच दिसला नाही. या उपरांत काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मात्र एवढं मोठं मोर्चा केला आणि ते मोर्चा बघून मात्र असं कुठंतरी मनाला वाईट वाटलं. अरे या ज्या अधिकाऱ्यांनी दिव्यांग हितासाठी मागच्या 4 महिन्यामध्ये एवढे मोठं काम केलंय आणि त्याचं फळ हळूहळू दिसायला लागलेलं आहे, त्या अधिकाऱ्यासाठी मात्र आपण गप्प का राहिलो? होय, लोकशाहीमध्ये आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीने जर सर्व दिव्यांगजनांनी एकत्र येऊन आवाज उठवला असता तर मात्र ते एक वेगळा मेसेज गेला असता आणि जो अधिकारी आपल्यासाठी मेहनत करतोय त्या अधिकाऱ्याला पण कुठंतरी वाटलं असतं की नाही, आपण योग्य प्रकारे मेहनत करतोय. ठीक आहे, मुंडे साहेबांनी या गोष्टीचा कुठलाही फरक पडणार नाही. आपण त्यांच्यासाठी रस्त्यावर आलो, त्यांच्यासाठी मोर्चा काढला किंवा नाही काढला, त्यांना विरोध केला, मुंडे साहेबांना काही फरक पडणार नाही. मुंडे साहेब ठरलेलं काम करणार आहेत, कोणाच्याही पुढं करणार नाही, कुणालाही जीवहुजुरी करणार नाहीत आणि जे नियमात आहे ते करणारच आहेत. मग तो जवळचा असो किंवा दूरचा असो, चुकल्यानंतर त्याला सजा मिळणारच आहे. हे जरी सगळं खरं असलं, मुंडे साहेब इथून पुढे करणार हे जरी खरं असलं, प्रत्येक दिव्यांगजनाच्या मनामध्ये आपण पाहतो प्रत्येक ठिकाणचे मेसेज जर बारकाईने पाहिले आपण पाहतोय प्रत्येकाला वाईट वाटतंय. प्रत्येक जण म्हणते मुंडे साहेब आमच्याच विभागात राहावे. हे सगळं होत असताना मग असं का नाही ठरवलं गेलं दिव्यांग संघटनेकडनं किंवा दिव्यांग हिताचे काम करणारे जे काही बाकी आहेत त्यांच्याकडनं असं का नाही ठरवलं गेलं की चला त्या काळामध्ये नागपूरला जाऊन आपण मोर्चा काढू? अशा प्रकारची काहीतरी हालचाल व्हायला पाहिजे होती. ठीक आहे, नागपूरला नसतं झालं, जाता आलं तरी जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला जाऊन प्रत्येक संघटनेने जर एक निवेदन दिलं असतं, एक 5, 50, 100, 200 लोक त्या ठिकाणी घेऊन गेलं असतात तर हे कुठेतरी मेसेज गेला असता की खऱ्या दिव्यांगजनाचं हित साधणारा अधिकारी. प्रत्येक जण डिमांड करतोय मुंडे साहेब आमच्याकडे यावे. MPSC वाल्यांनी तर लावूनच धरले मुंडे साहेब आमच्याकडे यावे. का म्हणतं कोणीतरी ते आमच्याकडे यावे म्हणून? शिस्त लागते. ठीक आहे, मुंडे साहेब कडक आहे, हरकत नाही, राहायलाच पाहिजे. मुंडे साहेब आपल्या स्टाफकडनं काम करून घेतात, घ्यायलाच पाहिजे. पण हे सगळं करत असताना मुंडे साहेब स्वतः किती मेहनत करतात याचा कधी अभ्यास केलाय का आपण? नुसते कागदी घोडे चालवणं किती सोपं आहे, पण ते GR बनल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय की नाही त्या दृष्टीने सगळ्या हालचाली करणं. 24 hours हू इज वर्किंग फॉर द डिसेबल्स, त्याच्यासाठी मात्र आपण कुठं ना कुठेतरी आपला रोष दाखवायलाच पाहिजे होता. एकत्र येऊन मोर्चा काढून या सगळ्या दृष्टीने फक्त कुठंतरी कॉमेंट्स लिहिले आणि आपला विषय संपला असं नसायला पाहिजे होतं. आणि ते तर कधीच नाही. फोन केले आणि कोणतरी काय सांगेल, कोणी फोन करणार नाही. बोलायच्या गोष्टी कोण रिकामा आहे एवढा? कोण रिकामा आहे? तुम्ही आहेत कोण? तुम्हाला जणू काही फोन करायचे तर तू आहे कोण? कशासाठी? म्हणजे ते सगळं फार्स आहे, ते सगळा खेळ आहे. वेगवेगळे खेळ करून मुंडे साहेबांना कुठंतरी डाऊन करण्याचा प्रयत्न. हो ना, संस्था आहेत, मोठे मोठे अधिकारी आहेत जे बोगस आहेत, संस्थांची पण कुलप लागणार आहेत, अधिकाऱ्यांचं वाटो होणार आहे. जे तुम्ही खात होतात ना, सहज खात होतात ते सगळं बंद होणार आहे. बरोबर आहे ना? या सगळ्या गोष्टी आणि खऱ्या दिव्यांगजनांना सगळ्या गोष्टीची मदत होणार आहे. हो ना? संजय गांधी निराधार योजनेचा फायदा घेतलेले कितीतरी दिव्यांग आहेत ना, कर्ज घेतलेले किती दिव्यांग आहेत. ते दिव्यांगांनीच कर्ज घेतले की त्यांना आणखी कोणी मदत केली? संजय गांधी योजनेचा फायदा घेण्यासाठी त्यांना आणखीन कोणी मदत केली? त्यांचं बोगस UDI काढण्यासाठी त्यांना आणखीन कोणी मदत केली? हे सगळे झाले ना या गराड्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्यांचं तर मन दुखणार ना. पण ज्यावेळेस खऱ्या दिव्यांगाच्या हिताची कामं होतात त्यावेळेस मात्र खऱ्या दिव्यांगजनांनी त्या अधिकाऱ्यासाठी, जो अधिकारी अहोरात्र दिव्यांगजनासाठी जे आहे
लाभाच्या योजनेसाठी आणि हितासाठी काम करतोय त्या अधिकाऱ्याच्या बाजूने मात्र दिसण्यासारखं उभं राहायला पाहिजे, फक्त कॉमेंट्स करून नसायला पाहिजे होतं. हे मात्र त्या 2-4 दिवसात कुठेतरी जाणवलं. वाटलं होतं काही संघटना पुढे येतील. असं प्रत्येकाचा आपला आपला विचार आहे, पण हा खमके अधिकारी मात्र थांबणार नाही आणि हा खमके अधिकारी कुणाला घाबरणार पण नाही. काय होऊ शकतं बदली, ज्या विभागात जातील त्या विभागात ते काम याच पद्धतीने करणार, एवढं मात्र कर. बघा ना, शासन निर्णय आले असते का कधीतरी? दिव्यांग मंत्रालयाचे शासन निर्णय भारतातील इतिहास झाला असतं कधी? कोण बदलणार आहे त्या शासन निर्णयाला? नाही बदलू शकत. ठीक आहे, तुम्हाला काम 100% करायचंय का काम करण्यासारखे ऍक्टिंग करायचे, हा भाग जरी वेगळा होईल नंतर, मुंडे साहेबांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, तरी पण शासन निर्णय हे शासन निर्णय असतात. आणि या शासन निर्णयाची सगळ्यात मेक जी ठोकली गेली या शासन निर्णयामुळं, ती म्हणजे तुम्ही जे फडफड करत होता अगोदर बोगसवाल्यानं, तुम्हाला धरल्यानंतर तुम्ही कोर्टात जायचं, तिथं दाखवायचं, सहानुभूतीने बोलायचं, तुमचे वगैरे करायचे, सगळं व्हायचं आणि त्याच्यानंतर माफीनामा लिहून घ्या असं बोललं जायचं आणि तुम्ही मोकळे व्हायचं. पण आता शासन निर्णयानुसार हे मोकळं होणार नाही. मुंडे साहेबांनी कलम नंबर 91 एवढं पक्क सगळ्यांच्या डोक्यात घुसवून ठेवलंय. माहीतच नव्हतं ना. अधिकारी पण ज्यावेळेस बोगस पकडले आमच्याकडे एवढी अगोदर ना, साहेबांच्या अगोदर, साहेबांचा कार्यकाळ सुरू व्हायच्या अगोदर एवढे पकडले, शिस्तभंगाची कारवाई केली. अरे काय होणार आहे तुमच्या शिस्तभंगाच्या कारवाई? पण आता कलम नंबर 91 लागतंय ना, दानकर लागतंय ना. आणि ते एसटी महामंडळाच्या काही केसेसमध्ये कलम नंबर 91 होत होतं आतापर्यंत कधी. हे झालंय हे फक्त त्या खमक्या अधिकाऱ्यामुळे. त्याच्यामुळे तुम्ही मी जे काही खरे दिव्यांग आहोत, आपल्या हिताचं काम करणारा अधिकारी, आणि त्या अधिकाऱ्यासाठी मात्र कुठं ना कुठंतरी माझ्या घरावर जर अडचण येत असेल तर मी माझ्या परीने करण ना, काहीतरी करण की नाही. मी ज्या भागात राहतो, ज्या कॉलनीत राहतो, त्या कॉलनीत जर अडचण येत असेल तर मी त्याला पुढच्याला ज्याला अडचण आली त्याला कुठं ना कुठंतरी माझ्या परीने सपोर्ट करण्याचं काम करण. अशा प्रकारचा सपोर्ट मात्र दिव्यांग बांधवाकडनं मोर्चा रूपी किंवा आपल्या आपल्या जिल्ह्यात निवेदन देऊन झालेलंच नाही असं दिसतंय. आणि याच्याबद्दल मात्र कुठंतरी खेद होतोय. नमस्कार.